मित्रांनो, तयारी सेकंड इनिंगची हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. अनेकांच्या मनात चालू असतं की मला आता रिटायर्ड व्हायचं आहे, मला आता माझ्या सेव्हिंग्जवरती जगायचं आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, रिटायरमेंट फक्त रिटायरमेंटचा फंड घेऊन येत नाही. खूप मोठ्या प्रमाणात रिकामा वेळ देखील घेऊन येते. आपल्या आरोग्याचे देखील प्रश्न असतात. एकंदरीतच 10वीच्या परीक्षेची तयारी करताना आपल्याला जाणवलं असेल की फक्त एकच पेपर असतो का? गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल 6-7 पेपर असतात. तशाच प्रकारे आयुष्याच्या परीक्षेमध्ये देखील माझं स्वतःबरोबरचं नातं, माझं माझ्या जीवनसाथीदाराबरोबर, जोडीदाराबरोबरचं नातं, माझं समाजासोबतचं नातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं माझ्या पुढच्या पिढीबरोबरचं नातं, ह्या 4 नात्यांचा देखील अतिशय अतिशय महत्त्वाचा रोल असतो आपल्या सेकंड इनिंगमध्ये. अनेकांचे त्यांच्या पुढच्या जनरेशन्स बरोबर खटके उडत असतात. या टप्प्यावरती आपल्या जोडीदाराबरोबर सतत वाद होत असतात आणि त्यातनं मनात जे खट्टूपण आलेलं असतं, त्या खट्टूपणाने आपल्या आयुष्याची जी चव आहे ना, ती डिस्टर्ब होत असते. सो आयुष्यातली नाती व्यवस्थित जपणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. तसंच आपलं आरोग्य उत्तम राखणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. कारण फक्त रिटायरमेंटचा कोट्यावधीचा फंड आणि फार सुंदर नाती आहेत, पण हे जगच आपण सोडून गेलो, झुंझुनवाला साहेबांसारखी परिस्थिती जर आपली झाली तरी हे काही योग्य नाही. सो त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राखणं हे देखील गरजेचं आहे. आणि आपल्या या सगळ्या आयुष्याला पुरेसे पडतील असे पैसे महागाईच्या काळात आपल्याकडे असणं हे देखील महत्त्वाचं आहे. पण आपण ह्यापैकी एकाच पेपरची खूप तयारी करतो. बरेच जण याबाबत असा विचार करत असतात की माझी रिटायरमेंट म्हणजे माझे पैसे, आणि त्या फक्त फायनान्सेसचाच पूर्ण विचार. बघा मित्रांनो, 10वीच्या परीक्षेत जर एखाद्याने गणिताच्या परीक्षेची पूर्ण तयारी केली, अगदी तो बोर्डात त्या गणिताच्या पेपरमध्ये पहिला जरी आला ना, तरी इतर परीक्षांमध्ये नापास असेल तर तो 10वीतला उत्तीर्ण विद्यार्थी नसतो. तसंच अनेकांच्या बाबतीत झालेलं असतं. मित्रांनो, आय स्टार्टेड माय करिअर विथ रिटायरमेंट प्लॅनिंग. म्हणजे माझ्या वडिलांना मी रिटायर्ड करून कंपनीची जबाबदारी घेतली, हा झाला एक भाग. पण मित्रांनो, रिटायरमेंट प्लॅनिंग याच कार्यक्रमापासून मी सुरुवात केली आणि गेल्या 13 वर्षात आत्तापर्यंत जवळपास 400हून अधिक कार्यक्रम हे फक्त रिटायरमेंट प्लॅनिंग या विषयात घेतलेत. महाराष्ट्रभर फिरलोय, 400 कार्यक्रमात हजारो लोकांना आत्तापर्यंत रिटायर्ड केलेलं आहे. आणि त्यांच्याशी संवाद साधत मला इतक्या गोष्टी अनुभवता आल्या की त्याच्यातनं माझं आयुष्य इतकं समृद्ध झालं. आणि त्यातनं मला हा मुद्दा अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तयारी सेकंड इनिंगची हा कार्यक्रम आयोजित करतो. पण आता हा कार्यक्रम निवासी करायचं ठरवलंय. आमच्या अलिबागच्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्यांना सेकंड इनिंगची तयारी करायची आहे अशांसाठी खास कार्यक्रम आयोजित होतोय, तयारी सेकंड इनिंगची रिट्रीट. जर तुम्हाला त्याबाबत जाणून घ्यायचं असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि आजच तुमची सीट बुक करा, जेणेकरून आपण समोरासमोर डिस्कस करू, 2 दिवस निसर्गरम्य वातावरणात राहू आणि तुमच्या सेकंड इनिंगची तयारी कशी करायची ह्याचा अगदी पॉइंट टू पॉइंट प्लॅनिंग करू. आणि त्यामध्ये मी एकटा नसणार आहे बरं. अत्यंत हुशार असे डॉक्टर्स, योगा प्रशिक्षक असे सगळे जण आपल्याला आपल्या सेकंड इनिंगची तयारी करून घ्यायला येणार आहेत. तुम्हाला या कार्यक्रमात तुमच्या मुलांना देखील आणायचं असेल तर त्यासारखी उत्तम गोष्ट नाही. कारण आपल्या सेकंड इनिंगला ॲक्सेप्ट करणं हे पुढच्या जनरेशनला देखील बऱ्याच वेळेला कठीण जात असतं. अशा पद्धतीने आपण आपल्या पूर्ण कुटुंबासाठी हा जे गेटवे मानून छान सहकुटुंब फिरायला जाण्याची पिकनिक सारखी ही संधी घेऊन जर आपल्या नात्याकडे पुन्हा एकदा पाहायला लागलो आणि या सेकंड इनिंगची तयारी अतिशय कुशलपणे ज्ञानाच्या आधारावर केली
तर मित्रांनो, आपल्या आयुष्याची टेस्ट काय होईल तुम्हाला काय सांगू. आणि अशा प्रकारे सुंदर आयुष्याची चव आम्ही हजारो लोकांची करून दिली आहे. म्हणून मी स्वतःचं वर्णन अनेक वेळेला सेकंड इनिंगचा सारथी असं देखील करतो. तुम्हाला देखील हे सारथ्य कसं होतं हे जर अनुभवायचं असेल ना, तर या नंबरवर फोन करा आणि आमचा तयारी सेकंड इनिंगची रिट्रीट अजिबात चुकवू नका.